मनापासून शेती करत असेल तर त्याच्यात त्याला पैसा पण मिळू शकतो आणि त्याला उत्पन्न पण मिळू शकतं आणि त्याला पुरस्कार पण मिळू शकतो. नमस्कार मंडळी, आज आपण अशा एका शेतकरी राजाला भेटणार आहोत ज्यांनी पीक स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार मिळवला आहे. तर चला ऐकूया त्या शेतकरी राजाची यशोगाथा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी एक नागुसली गावातील श्याम पांडुरंग शिंदे एक शेतकरी. मला खूप अभिमान वाटतोय की मी राज्यस्तरावर एक बक्षीस घेतलेलं आहे. रब्बी हंगामामध्ये मी जवस आणि गहू, हरभरा या पिकांमध्ये मला खूप आनंद वाटतो की मी ते पिकं घेतोय आणि मला त्याच्यामध्ये राज्यस्तरीय एक नंबरचं बक्षीस मिळालेलं आहे. मी आज माझ्या शेतामध्ये गांडूळ खताचे प्रयोग केलेले आहे, शेणखताचे प्रयोग केलेले आहे. अशा पद्धतीने मी जी शेती करतो तर माझं आरोग्य पण चांगलं असतंय आणि आज मला कुठली समस्या नाही का माझ्या जीवनामध्ये मी कुठल्या डॉक्टरकडे नाही, मला जायची गरज पडत नाही. शेतकरी हा एक राजा आहे. आपण कुठंतरी शेती करायची, तिला कुठं आपण स्वतः बाजूला जायचं, मजुरालाच लावायचं, मग ती कुठं नाही. आपण स्वतः त्या शेतीमध्ये लक्ष दिलेलं पाहिजे. शेतीत जर आपण लक्ष दिलं तर त्याच्यातून 100% तुम्हाला उत्पन्न मिळेल. तुमचा खर्च कमी होईल, तर शरीर पण चांगलं राहील, तुम्हाला जेवण पण चांगलं जाईल आणि झोप पण चांगली लागेल. ही शेतकऱ्याची एक हे असते का त्याला मातीत पण झोप लागते. कारण शेतीमध्ये असं एक आहे, उत्पन्न देणारी शेती आहे. फक्त तुम्ही मनापासून आणि दिलापासून करा तर ती तुम्हाला 100% उत्पन्न देईल. म्हणून मी म्हणतो की माझी माती माझे माणसं हा एक मला अभिमान आहे आणि मला शेती करण्याची खूप आवड पण आहे आणि ती मी करतो पण. आजच्या युवकाला हेच सांगेल की नुसती नोकरी न करता तुम्ही शेती मनापासून करा, तुम्हाला त्याच्यात उत्पन्न पण भेटेल आणि स्वाभिमान अभिमान पण असेल. लढर तू बळी राजा, वाट हिर तुझीच तू शोधून घे बळी राजा.